बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। जून महिना निम्मा संपला तरी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं नाही। पावसानं दडी मारल्यानं जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलाय, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट घोंगावू लागलंय। या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं 20 जून पर्यंत आगमन होण्याची शक्यता आहे। पाऊस सुरू झाला तरी सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पाण्याची काटकसर करावी लागणार आहे। राज्याचं लक्ष सध्या मान्सूनच्या प्रगतीकडे लागलंय। मात्र मान्सून मागील 5 दिवसांपासून रत्नागिरीजवळील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर इथं स्थिरावलाय। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग ठप्प झाल्यानं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात वरुण राजाचं आगमन झालेलं नाही। त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झालेत। दुसरीकडे पेरणी केलेल्या भाताला त्याचा फटका बसला असून बळीराजा नुकसानीत सापडलाय। या पार्श्वभूमीवर पुढील 4 ते 5 दिवसात या स्थितीत काहीसा बदल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असून राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज आहे। हवामान विभागानं पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केलाय। त्यानुसार 18 जून नंतर राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। सध्या उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव मान्सूनच्या वाऱ्यावर आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे। मात्र 18 जून ते 2 जुलै या कालावधीत राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मान्सूननं शनिवारी हैदराबाद, ओडिसाच्या किनारपट्टी भागात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात वाटचाल केली असून महाराष्ट्रात मात्र मान्सून पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दरम्यान 25 जून नंतर मान्सून हळूहळू संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आणि उर्वरित राज्यात सक्रिय होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना पावसासाठी अजून 1 आठवडा वाट पाहावी लागेल असं चित्र आहे।